नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे अवंतिका तिच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाला म्हणत असते, सॉरी हां अवंतिका, तुझ्या ॲब्सेन्समध्ये मी तुझ्या रूममध्ये आले. ते कसं आहे ना, तुझ्या सौमीला माझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी इथे आले होते. नाहीतर तुझ्या रूममध्ये येण्यासाठी मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना. तर इथे सौमित्र, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ना ते तू अवंतिकाला सांगू नकोस. आणि अवंतिका, आता तू आली आहेस ना, आता मी जाते, हो की नाही. सौमित्र, तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, आपलं बोलणं अर्धवट राहिलं तेव्हा आपण नंतर बोलूया. हवं तर माझ्याशी एकट्यात बोल किंवा सगळ्यांसमोर बोललास ना तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे. ठीक आहे, मी आता निघते. तेव्हा अवंतिका परत सौमित्राकडे जाते आणि त्याला म्हणत असते की आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तुझ्या बायकोला प्लीज सांगू नकोस हां, आपण नंतर बोलूया. तर इथे ऐश्वर्या अवंतिकामध्ये आणि सौमित्रमध्ये आता आग लावण्याचं काम करत असते, गैरसमज निर्माण करण्याचं काम करत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या गेल्यानंतर सौमित्र दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, अवंतिका, असं काही झालेलं नाही आहे, खोटं बोलते आहे ती. अगं ती इथे स्वतःहून आली आहे, मी तिला बोलावलं नव्हतं, मी खरं बोलतो आहे. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमित्र, खरंच खरंच तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे का? अरे मला माहिती आहे ती अवंतिका कशी आहे. आपण दोघांनी तिला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे ना, त्याच्यामुळे ती आता आपल्यावरती राग काढते. आपण दादा बहिणीला पुन्हा घरामध्ये आणणार आहोत ना, म्हणून तिला ते आता सहन होत नाही आहे. त्या आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मला सगळं काही कळतं आहे. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सौमी, तू प्लीज एक्सप्लेन करू नकोस आणि तू खाली जा, तुला नाना बोलवत आहेत. सौमित्र म्हणतो, कशाला? तेव्हा अवंतिका म्हणते, ते माहिती नाही आहे, कदाचित काहीतरी काम असेल, तू जा बरं, ते का बोलवत आहेत ते बघ. तर इथे ऐश्वर्याचं कारस्थान आता अवंतिकाला कळलेलं असतं की अवंतिका मुद्दामून आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवायला इथे आली होती. त्यामुळे इथे अवंतिका आता अजून सतर्क होणार असते. तिला माहिती असतं की ऐश्वर्या काही ना काहीतरी खेळ खेळणार आमच्याबरोबर आम्हाला तोडण्यासाठी, कारण आम्ही दोघंजणं एक टीम आहोत म्हणून. त्यानंतरला इथे आता पिऊन आलेले असतात आणि ते म्हणत असतात की सर, बाहेर जानकी रणदिवे आलेले आहेत नोकरीसाठी, तेव्हा तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेता का? त्यानंतरला इथे जानकी रणदिवे हे नाव ऐकल्यानंतर तिथे बसलेले सर म्हणत असतात की तुम्ही त्यांना 5 मिनटं बसायला सांगा, मी त्यांना बोलावतो. त्यानंतरला इथे लगेचच ऐश्वर्याला फोन करतात. तर इथे बॉससुद्धा आता ऐश्वर्याला मिळालेले असतात. ऐश्वर्या म्हणते की हां बोला दिघे. तेव्हा इथे दिघे म्हणत असतात की ऐश्वर्या मॅडम, जानकी रणदिवे इथे आलेले आहेत नोकरीसाठी, इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, मागच्या वेळेला ऋषिकेश रणदिवे आले होते, त्यांना कसं इथून मी पळवून लावलं होतं, तसं यांनासुद्धा काहीतरी कारण सांगतो आणि जायला सांगतो, त्यांना काही मी नोकरी देणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही, तुम्ही तिला नोकरी द्या. तेव्हा इथे बॉस म्हणतात, पण का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी सांगते ना, तुम्ही तिला नोकरी द्या, पण मी सांगते तीच नोकरी द्यायची. तेव्हा बॉस म्हणतात, हो नक्कीच, तुम्ही फक्त सांगा त्यांना कुठलं काम द्यायचं आहे, आम्ही नक्कीच देऊ. त्यानंतरला ऐश्वर्याने आता त्यांना सांगितलेलं असतं की जानकीला कुठली नोकरी द्यायची आहे. त्यानंतरला इथे पिवन येतात आणि म्हणतात की मॅडम, तुम्हाला बोलावले सरांनी. तेव्हा इथे आता जानकी म्हणते की थँक्यू सो मच. तर इथे जानकी आता इंटरव्ह्यूला येते. तिला असं वाटतं की आता सगळं काही छान होणार आहे, नोकरीसुद्धा मला चांगलीच मिळणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की थँक्यू सर, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला तयार झालात. हे घ्या, हे आहेत माझे सगळे सर्टिफिकेट. मी इथे MBA गोल्ड मेडलिस्ट आहे, CV सुद्धा माझं त्याच्यामध्येच आहे, तुम्ही प्लीज चेक करून घ्या. तेव्हा इथे सर म्हणत असतात, हे बघा, पण मला हे सगळं बघायची गरज नाही आहे, कारण इथे अकाउंटची पोस्ट जी रिकामी होती ती आम्ही सकाळीच भरली आहे. तेव्हा जानकी म्हणते, सर, पण मला कळलं होतं की अकाउंटसाठी इथे वॅकन्सीज आहेत आणि तिथे जागा आहे, म्हणून तर मी इथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे ना. तेव्हा इथे सर म्हणतात, अगदी बरोबर आहे, पण सकाळीच आम्ही जी जागा रिकामी होती ती भरून काढली, त्याच्यामुळे आता तुम्हाला देण्यासारखी नोकरी आमच्याकडे नाही. तेव्हा जानकी म्हणते, सर प्लीज बघा ना, म्हणजे कुठलीही नोकरी असेल तरी मी करेन, काम कुठलंही असं छोटं मोठं नसतं. तेव्हा सर म्हणतात, हे बघा, जर नानासाहेबांना किंवा इथे तुमच्या सासूबाईंना कळलं की मी तुम्हाला अशी नोकरी दिली तर ते उगाच आमच्यावरती रागवतील.
तेव्हा इथे जानकी म्हणते नाही असं काही नाही होणार. तेव्हा म्हणतात की ते काम तुमच्या लायकीचं नाही आहे. जानकी म्हणते की काम छोटं असेल तरीसुद्धा चालेल, तुम्ही प्लीज ते मला द्या, मी फाईल वगैरेसुद्धा लावून ठेवेन. तेव्हा इथे आता ते काम करण्यासाठी आमच्याकडे माणसं आहेत, पण दुसरं एक काम आहे. ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा, ते काम मी तुम्हाला सांगतो. त्यानंतरला इथे आता पिऊनला समजावून सांगितलं जातं की कुठलं काम त्यांना करायला सांगायचं आहे. तेव्हा इथे पिऊनलासुद्धा फार वाईट वाटतं. ते बाहेर येतात आणि म्हणतात की चला जानकी मॅडम, तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा जानकी म्हणते की दादा, तुम्ही मला इथे का घेऊन आलात पार्किंग एरियामध्ये? तेव्हा इथे पिऊन म्हणत असतात की तुम्हाला गाडी साफ करायचं काम सरांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे बघा जानकीताई, मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्ही प्लीज इथे काम करू नका. अहो, गाडी साफ करणं हे तुमच्या लायकीचं काम नाही आहे. तुमचं एवढं शिक्षण आहे मला माहिती आहे, तेव्हा तुम्ही दुसरीकडे नोकरी बघा, तुम्ही ही नोकरी करू नका. तेव्हा जानकी म्हणते नाही नाही दादा, अहो पण मला हे काम का दिले, दुसरं कुठलं तरी ऑफिसमधलं काम असेल ना. तेव्हा पिऊन म्हणतात नाही, तुम्हाला ते काम दिलेलं नाही आहे सरांनी, तुम्हाला गाडी साफ करायला सांगितले. हे बघा जानकीताई, तुम्ही हे काम नका करू, तुम्ही दुसरीकडे इंटरव्ह्यूला जा बरं. तेव्हा जानकी म्हणते दादा ठीक आहे, मी करेन हे काम, आणि काम कुठलंही छोटं मोठं नसतं. जर मला हे काम करून पैसे मिळणार असतील तर हे काम माझ्यासाठी छोटं कसं, मला 4 पैसे तरी मिळतील ना. तुम्ही एक काम करा, फक्त मला जरा पाण्याच्या बाल्टी आणून देता का, उद्यापासून मी स्वतः घेईन, पण आज मला द्या, आज माझा पहिला दिवस आहे ना, मला जरा इथलं काही माहिती नाही आहे. त्यानंतरला इथे आता जानकीला इथे आता साबणाचं पाणी आणि साधं पाणी दोन्हीही बाल्ट्या आणून दिलेले असतात. तेव्हा जानकी आता व्यवस्थित सगळ्या गाड्या साफ करणार असते. कुठलंही काम तिच्यासाठी छोटं मोठं नसतंच, आणि कशाला असायला पाहिजे, ज्या कामातून आपल्याला पैसे मिळतात ते काम आपल्यासाठी मोठंच असायला हवं, हे जानकीचं म्हणणं असतं. काम करत असताना जानकीला आठवत असतं की इथे मॅडमसुद्धा तिला म्हणालेले असतात, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, आणि तसंही दिवससुद्धा काही तेच राहत नाही. मी आता ओवीची फी भरते, तुम्ही थोडे थोडे करून मला पैसे परत करा. तेव्हा जानकी इथे ऋषिकेशला म्हणालेली असते, आता रडायचं नाही तर लढायचं. कुठलीही परिस्थिती असेल, आपण दोघंजणं मिळून सामोरं जाऊया. त्यानंतरला इथे सारंग ऑफिसला जायला निघत असतो, तेव्हा त्याचा बेल्ट त्याला सापडत नसतो. सगळीकडे तो आपला बेल्ट आता शोधत असतो. तो म्हणत असतो, अरे काय आहे, अरे बाबा बेल्ट कुठे आहेस तू, ये बरं माझ्यापर्यंत, आता मला शोधायला लावू नकोस, कितीतरी दिवसानंतर ऑफिसला जातोय ना, त्याच्यामुळे माझा बेल्ट कुठे आहे मला सापडत नाही आहे. त्यानंतर सारंग म्हणतो, अच्छा, म्हणजे माझा बेल्ट कुठे आहे मला माहिती आहे, कपाटामध्ये नाही तर कपाटाच्या वरती. मागच्या वेळेला ऐश्वर्या खूपच जास्त पाळीला घाबरल्या होत्या, तिला घालवण्यासाठी त्यांनी माझा बेल्ट घेतला आणि नुसतं त्यांनी घालवलं नाही तर वरती फेकून दिला. तर इथे आता कपाटावरून बेल्ट काढत असताना नवा व्यापार याला आता सारंगचा हात लागतो. तेव्हा नवा व्यापार आता खाली पडतो. तर इथे आता तो व्यापार बघितल्यानंतर सारंगला कुणाची आठवण येते तर ओवीची. ओवी आणि सारंग दोघेजणं नवा व्यापार हा खेळ खेळत असतात. तर इथे आता ओवी म्हणत असते, हे बघ सारंग काका, तुला आता हा नवा व्यापार खेळावाच लागणार आहे. सारंग म्हणतो, ए ओवी, अगं हे व्यापार वगैरे मला नाही जमत गं, तुला माहिती आहे ना, मी कधी जास्त ऑफिसला जात नाही. हे ऑफिसमध्ये जाऊन तू हे कर, तू ते काम कर, मला हे जमत नाही गं. व्यापाराचं काम कसं तुझ्या बाबांच्या आवडीचं, ऑफिसची कामं कशी तुझ्या बाबांना, म्हणजे दादाला अगदी व्यवस्थितरित्या येतात. व्यापार जर कोणी उत्तम पद्धतीने करत असेल तर तो आहे ऋषिकेश दादा, आणि त्यालाच ते काम शोभतं आणि तो व्यवस्थित करतो. मला कसं बाबा, माझ्या आवडीची म्हणजे माझी शेती, मला शेतीमध्ये काम करायला आवडतं. आपली ती म्हैस, तिला मी कसं म्हणतो की वैरण खा, कसं काम कर, बरोबर की नाही. तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, पण काका हा तर खेळ आहे, हा कसा खेळायचा तो मी तुला शिकवते. तेव्हा इथे आता सारंग आणि ओवी दोघंजणं खेळ खेळत असतात, त्यामुळे त्या आठवणीमध्ये सारंग रमलेला असतो आणि तेवढ्यात तिथे जानकी येते. त्यानंतरला ऋषिकेशसुद्धा आता नोकरीच्या शोधामध्ये निघालेला असतो. तर इथे ज्या व्यक्तीला भेटायचं असतं त्या ठिकाणी आता ऋषिकेश पोचलेला असतो, आणि तो इथे जानकीला फोन करतो. तो म्हणत असतो की जिथे मला मदनदादा मिळणार आहेत तिथे मी पोचलेलो आहे, आणि इथे आज मला नोकरी मिळते का ते मी बघेनच. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश काळजी करू नका, तुम्हाला पण नोकरी नक्की मिळेल.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, तुम्हाला पण म्हणजे तू कुठे आहेस जानकी? तेव्हा जानकी म्हणते, अहो मी सुद्धा एका ठिकाणी इंटरव्ह्यूला आले होते आणि तुम्हाला खरं सांगू का, मला सुद्धा नोकरी मिळाली आहे. हे बघा, छोटी मोठी नोकरी असली म्हणून काय झालं, तुम्हाला सुद्धा ती नक्की मिळेल. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं तू नोकरी कशाला करतेस, मी करेन ना सगळं ठीक, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अहो मी नोकरी केली, 4 पैसे तुमच्याबरोबर मी कमावले, याचा अर्थ असा होतो का की माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे? असा अजिबात नाही आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की नोकरी कुठली आहे? तेव्हा जानकीला सांगायला आता खूपच जास्त ऑकवर्ड होत असतं. त्यानंतरला ऐश्वर्या येते आणि म्हणते की सारंग हे काय करताय तुम्ही, आणि हा काय नवा व्यापार, लहान मुलांसारखा खेळ उघडून बसलात तुम्ही, हे काय करताय? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या हा माझा आणि ओवीचा खेळ आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, हो का, पण तो आता का तुम्ही काढून बसलाय? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की ओवी मला हा व्यापार खेळायला शिकवायची, मला ओवीची खूप जास्त आठवण येते, तिच्याबरोबरची ती गंमत जमत मला आठवते. मला ती म्हणायची की मी तिचा गुलाबजाम काका आहे, मला असं वाटतं कधी कधी तिला जाऊन भेटावं. तेव्हा ऐश्वर्या आता मनामध्ये म्हणते की झाला हा इमोशनल, आता जर हा भावनेच्या भरामध्ये त्या ओवीला जाऊन भेटला ना तर ह्याचा राग लगेचच निवळून जाईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो तुम्ही कसं काय भेटायला जाणार तिला, आता शक्य तरी आहे का? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कितीही भेटण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तुम्हाला ओवीला भेटू तरी देणार आहेत का? आणि ओवी आता पहिल्यासारखी राहिली नसेल, कारण तिच्या आईवडिलांनी आता तिला भडकवलं असेल की सारंग काका किती वाईट आहे, ऐश्वर्या आंटी किती वाईट आहे, आजी तिची किती वाईट आहे, हे तिच्या डोक्यामध्ये भरवलं असेल आणि आता ती तुमच्याबरोबर पूर्वीसारखी नाही वागणार. तेव्हा इथे सारंग म्हणतो, नाही नाही असं नको व्हायला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही असं झालं आहे, त्याच्यामुळे आता हे विचार करायचे नाही आणि खोटा खोटा व्यापार करण्यापेक्षा आपल्याला खरोखर आपला बिझनेस सांभाळायचा आहे ना, आपला बिझनेस आता आपल्याला मोठा करायचा आहे. तेव्हा तुम्ही जा, मलासुद्धा एका ठिकाणी काम आहे, मी तुमच्याबरोबर ऑफिसला येते आणि मग तिथून मी माझं कामसुद्धा करेन, तुम्हाला चालेल ना? तेव्हा इथे सारंग म्हणतो, हो मला नक्कीच आवडेल. त्यानंतरला त्यातले खोटे पैसे आता तिने आपल्या हातामध्ये घेतलेले असतात. त्यानंतर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी सांग ना, कुठली नोकरी करतेस तू, अकाउंटची नोकरी आहे का? बरं बरं ठीक आहे, पण तू निदान सांग तरी कुठली नोकरी आहे? तेव्हा जानकी म्हणते की गाडी पुसायची नोकरी आहे. तेव्हा ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय जानकी तू हे काम का करतेस? खरं तर या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे, श्रीमंतीतून उचलून तुला मी गरिबीमध्ये आणून टाकले. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश असं अजिबात काय नाही आहे, आणि कुठलं काम छोटं मोठं असतं का? तुमच्याबरोबर 2 पैसे मी सुद्धा कमावले तर आपल्याला ओवीच्या भविष्यासाठी 4 पैसे गाठीला बांधून ठेवता येतील. सांगा बरं तुम्ही, आता जर या छोट्या मोठ्या नोकरीचा विचार केला तर कसे दिवस जातील आपले? तुम्ही काळजी करू नका, आणि मला हे काम करण्यामध्ये अजिबात लाज वगैरे वाटत नाही आहे, माझा मान सन्मान जाईल असं मला अजिबात वाटत नाही, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू हे जे काही करतेस ना, हे आपल्या मुलीसाठी करतेस, आपल्यासाठी करतेस, मला चांगलंच माहिती आहे, तरीसुद्धा तू काळजी करू नको, आपले हे दिवस मी ठेवणार नाही जानकी. मला माझ्या मेलेल्या आईची शपथ आहे, पुन्हा नाही आपले जुने दिवस परत आणले ना तर नाव नाही सांगणार ऋषिकेश रणदिवे म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आजसुद्धा मी रिकाम्या हाताने येणार नाही आहे, आजसुद्धा माझ्या हाताला कुठलं ना कुठलं काम असेलच जानकी, आणि ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि परत येणारसुद्धा नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सारंग गाडीमध्ये असतो आणि जानकी गाडी पुसून काढत असते. तेव्हा जानकीला हे काम करत असताना सारंगला खूप जास्त वाईट वाटत असतं. तर इथे ऐश्वर्या गाडीतून उतरते आणि इथे जानकीच्या डोक्याला आता ते खोटे पैसे लावते, म्हणते की खोट्याच्या कपाळी खोटं नाणं. तेव्हा जानकी म्हणते, अगं पण या नाण्याला ना कुंकू लागलं गं, म्हणून हे नाणं माझ्यासाठी आता लक्ष्मीचं रूप झालं. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या मी शब्द देते तुला, ज्या घरातून तू मला बाहेर काढलेस ना त्याच घरामध्ये वाजत गाजत येते की नाही बघच तू. तेव्हा इथे आता जानकीने सुद्धा ऐश्वर्याला सडेतोड अगदी तिच्याप्रमाणेच उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्या इथे आता पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. जिला कमीपणा देण्यासाठी ऐश्वर्या त्या ठिकाणी आलेली असते, तरी इथे आता जानकीनेच तिला 2 शब्द सुनावलेले असतात.
ती म्हणालेली असते, तू कितीही प्रयत्न कर पण तू माझं खच्चीकरण कधीच करू शकणार नाही आहेस. ज्या घरातून बाहेर काढलेस ते घर तर माझं आहे आणि त्या घरामध्ये पुन्हा एकदा थाटामाटात वाजत गाजत मी येणारच, ते सुद्धा मी सत्य आहे, मी खरी आहे हे सिद्ध करून. असं जानकी आता ऐश्वर्याला सुनावते आणि सरळ तिथून निघून जाते.